थोडे ओके. बाकीचे आवाज बघता येईल का? हरे काय कृष्ण. म्हणाला? बाकीच्या आवाजांचं बघता येईल का? बाकीच्यांना म्यूट करता येईल? हो, केलेलं आहे मी, केलेलं. केलं. ओके. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 11 मधील श्लोक क्रमांक 22. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 11 विश्वरूप दर्शन योग मधील श्लोक क्रमांक 22. तर आपण बघतोय की सगळ्या मैत्रिणी खूप छान पद्धतीने विश्वरूपामध्ये अर्जुनाला काय दिसतंय किंवा अर्जुनाची काय प्रकारची मानसिकता होते किंवा अर्जुनाची काय स्थिती होती याबाबत संजय यांनी केलेलं वर्णन आधीच्या श्लोकांमध्ये ऐकलं. आताचे जे 10 श्लोक आपण बघत आहोत तर त्याच्यामध्ये भगवंताचे जे काळ रूप आहे त्याचं खूप असं अकराळ विक्राळ भयचकित होण्यासारखं असं रूप भगवंत प्रगट करत आहेत आणि ते अर्जुनाखेरीज अनेकांना दिसत आहे. त्या विश्वरूपाचं दर्शन इतर जणांना ज्या होत आहे त्याचं डिटेल मध्ये वर्णन आता अर्जुनाने सुरू केलेलं आहे. तर आपण बघतोय की या विश्वरूपाचे अद्भुत असं विराट रूप पाहून देवी देवता ऋषी पाही पाही म्हणजे रक्षण करा आमचं रक्षण करा स्वस्ती स्वस्ती अशा प्रकारचे त्यांचे भयचकित होऊन त्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत आणि ते याचना करत आहेत त्या रूपाला. तर आता अर्जुन सर्व गोष्टी एकदम डिटेल मध्ये आपल्याला सांगत आहेत आणि त्यांनी सांगितलंय की देवी देवता ऋषी भयचकित झालेले आहेत भयभीत झालेले आहेत. त्याच्याबरोबर ते चकित पण झालेले आहेत. त्याच्यानंतर कशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहे आणि कोणत्या प्रकारचे देवी देवता कोणत्या कोणत्या श्रेणीतले. आता आपण बघतो की आपल्याला एवढं माहिती आहे की 33 कोटी देवी देवता आहेत पण आपल्याला फार डिटेलमध्ये त्याबद्दल माहिती नाहीये. आपल्याला जे मुख्य मुख्य देवता आहेत त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती आहे. पण या श्लोकामध्ये ना आपण बघू शकतो की देवी देवता ज्या आहेत वर्णन केलेल्या त्यांच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या श्रेणी आहेत. तर त्या देवी देवतांना देखील भगवंताच्या या विश्वरूपाचं दर्शन घडत आहे आणि अर्जुन या श्लोकात त्याबाबतचं खूप छान रीतीने वर्णन करत आहेत. तर श्लोक क्रमांक 22 आपण पाहणार आहोत. आशा आहे की सर्व मैत्रिणी भगवद्गीता जशी आहे तशी समोर घेऊन बसलेल्या असतील किंवा मग असं केलं तरी चालतं की आपण जेव्हा 5 मिनिटं सगळेजण जॉईन होत असतात तेव्हा त्या श्लोकावरती नजर टाकली तो श्लोक वाचण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये नेमकं काय दिलेलं ते वाचण्याचा प्रयत्न केला तर खूप छान पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींचं आकलन होऊ शकतं. भगवंताच्या कृपेने गुरु महाराजांच्या कृपेने आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवद्गीताला किती अनन्यसाधारण महत्व याबद्दलचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. तर आपण श्लोक क्रमांक 22 वाचत आहोत. रुद्रादित्या वसवो येच साध्या
विश्वेश्विनो मरुतश्चोष्मपाश्च गन्धर्वयक्षसुरसिद्धसङ्गा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. अर्थात रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. आता हे कोण सांगतंय की अर्जुन अशा प्रकारचं वक्तव्य करत आहे की कोणत्या प्रकारचे लोक, सिद्धगण, त्याच्यानंतर आदित्यगण, वसुगण, साध्यगण, या वेगवेगळ्या प्रकारचे जे गण आहेत, म्हणजे ज्या देवी देवता आहेत त्या तुम्हाला पाहत आहेत आणि विस्मित होत आहेत. आता विस्मितचा दोन अर्थ होतात की विस्मित म्हणजे वि म्हणजे नसणं आणि स्मित म्हणजे हास्य, म्हणजे एक तर चकित होऊन आणि दुसरी गोष्ट विस्मित म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते लोप पावलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये थोडीशी काय भरपूर भयाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता की ते रूप कशा प्रकारचं एकदम विश्वरूप जे आहे ते किती अकराळ विक्राळ आणि कशा प्रकारचं असू शकतं, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही या गोष्टींची. पण इथं जे वर्णन आले ते आपण जर इतकं लक्षपूर्वक ऐकलं किंवा लेक्चर जे दिले जातात ते लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्याला देखील जय प्रभुपदांना अपेक्षित आहे की आपली काय भावना व्हायला पाहिजे भगवंताप्रतीची, ती अनुकूल भावना, योग्य प्रकारची भावना, जी भक्तीसाठी पोषक असणार आहे ते भावना, ती चेतना निर्माण व्हायला खूप मदत होणार आहे. तर आपण पाहूयात. तात्पर्य अतिशय छोटा आहे की रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव जे आता आपण वाचले की अश्विनी कुमार, मरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहतायत. तर आपण एक 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 जे देवी देवतांचं वर्णन आलेले वेगवेगळ्या श्रेणीतलं त्यांच्याबद्दलची थोडक्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये असं दिलंय की सर्व देवी देवता विविध श्रेणीतील, त्याच्यामध्ये रुद्र देखील आहे. आता आपण उल्लेख वाचला. तर पूर्वीच्या श्लोकांमधून आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की प्रत्येक मैत्रिणीने ना वेगवेगळ्या अशा प्रकारची जेव्हा वर्णन आली ना त्या संदर्भाची भागवतामधली एखादी तरी कथा प्रत्येकीने सांगितलेली आहे. प्रत्येक उदाहरणादाखल छान प्रकारे भगवंताच्या त्या त्या लीलेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, हे समजून येण्यासाठी. तर आपण पाहिलेलंच की केवळ अर्जुनालाच विश्वरूपाचं दर्शन झालं नाही, तर अर्जुनाबरोबर इतर जनांना देखील ही दिव्य दृष्टी ज्या महान व्यक्ती आहेत त्यांना भगवंताच्या कृपेने प्राप्त झाली आहे. कारण पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये बघा, भगवंत एकाच गोष्टीतून किती अनेक गोष्टी साध्य करत असतात. बघा की पुढे त्यांनी असा विचार केला की पुढे येणारं जे कलियुग आहे आणि आपली जी कलियुगी बुद्धी आहे, तर असा विचार केला करू नये कोणी कलियुगी बुद्धीने की अर्जुन त्याच्या रथामध्ये थांबलेले, भगवंत समोर थांबलेले आहेत आणि अर्जुनाला काय ते समोरचं सैन्य बघून ग्लानी आली असू शकते आणि अशा प्रकारचा विश्वरूपाचा त्यांना भास झालेला असू शकतो किंवा झोपेमध्ये कसं एखाद्याला स्वप्न पडू शकतं. तर अशा प्रकारचं दृश्य अर्जुनाला क्षणकाळासाठी दिसलेलं असू शकतं. अशा प्रकारचं स्वनिर्मित म्हणजे स्वतःच्या अपुऱ्या बुद्धीने तशा प्रकारचा तर्क करण्याची बुद्धी देखील कलियुगामध्ये दिसून येते. तर तशा प्रकारच्या कलियुगी बुद्धीने असा विचार करू नये आपण की हा भास आहे. तर खरं बघायला गेलं तर ही अत्यंतिक वास्तविकता आहे की श्रीकृष्णांनी अर्जुनापुढे त्यांच्या रथावरती उभ्या असलेल्या अर्जुनाला हे विश्वरूप दाखवलेलं आहे, प्रगट केलेलं आहे अर्जुनापुढं. आणि अर्जुनाला ते विश्वरूप दिसत असताना इतर ज्या लोकांचं दर्शन देखील झालेलं आहे आणि त्यांच्या पुढे ह्या सगळी वास्तविकता जे दृश्यमान होत आहे एखाद्या चित्रपटाप्रमाणे. तर कोणकोणत्या देवी देवता त्यांना भगवंताचं अशा प्रकारचं दर्शन होत आहे बघूयात आपण. आणि कोण कोण मदतीसाठी त्राहिमाम त्राहिमाम अशा प्रकारची याचना करत आहेत. आता प्रथम इथं वर्णन आलेलं आहे रुद्र. आता रुद्र आपल्याला माहिती आहे, आपण समजून घेतो किंवा आधीच्या मैत्रिणींनी देखील रुद्रांबाबतची स्टोरी सांगितलेली आहे, कथा सांगितलेली आहे. प्रत्येकीने खूप छान प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला आपण ऐकलेलं आहे.
तर ब्रह्माजींनी 12 प्रकारच्या रुद्रांचे ब्रह्माजी पिता आहेत, त्यांनी जन्म दिला त्यांना. तर त्यातील सगळ्यात प्रसिद्ध रुद्र कोण आहेत तर शिवजी. शिवजी हे जे आहेत ते सर्वाधिक प्रसिद्ध असे लॉर्ड आपण म्हणू शकतो की ते रुद्र आहेत. तर ही देखील एक खूप छान प्रकारची अशी देवी देवतांची श्रेणी आहे आणि त्यांचं कार्य काय आहे तर ते आपण जाणून घेतोय की विध्वंस ज्या वेळेला प्रलय करायचा असतो किंवा ब्रह्माजींच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचा प्रलय घडवून आणायचा असतो, विध्वंस करून नष्ट करायचं असतं या गोष्टी. विश्वाची निर्मिती जी ब्रह्माजींनी द्वितीय निर्माते आहेत ब्रह्माजींनी त्यांनी केलेली असते. तर ब्रह्माजींच्या आयुष्याच्या म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडून आणायचं कार्य या प्रमुख आहेत शिवजी. त्यानंतर जे ज्यांचं वर्णन आलेलं आहे आदित्य असं वर्णन आले. आणि तर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ना, आता भगवंताच्या सृष्टीमध्ये एवढी विविधता आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. म्हणजे असं एक वर्णन आलेलं आहे गीतामध्ये, केशवा तव जगत विचित्र. म्हणजे इतकी व्हरायटी आहे भगवंतांच्या त्या सृजनशीलतेची, म्हणजे खरोखर आपण हे करू शकतो की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं वैविध्य आपल्याला दिसून येतं. तर पहिले जे आपण पाहिले रुद्र, त्यांचं जे नेचर आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे, त्यांचं जे कार्य आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. आता जे पाहत आहोत ते आदित्य, तर ते अतिशय सोबर किंवा सत्व गुणी अशा प्रकारची ही व्यक्तिमत्व आहेत. जे आदिती आणि कश्यप आपण आपल्याला माहितीये भागवतामध्ये या सर्व प्रकारचं वर्णन आलेलं आहे की आदिती आणि कश्यप यांचे ते पुत्र आहेत. तर 10व्या अध्यायामध्ये अर्थात विभूती योगामध्ये बघा आपल्याला सगळ्यांना माहितीये विभूती योगामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की मोठे मोठे विभूती कोण आहेत, म्हणजे जे अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे आणि त्या श्रेष्ठांमधील सर्वश्रेष्ठ कोण आहेत, म्हणजे भगवंत म्हणजे त्यातली सर्वश्रेष्ठ ते भगवंत आहेत. तर त्याचं वर्णन विभूती योगामध्ये अर्जुनाला भगवंत सांगताना दिसून येतात. पण इथं आपण जे बघतोय ना त्या सगळ्या विभूती समोर प्रगट झालेल्या अर्जुनाच्या समोर प्रगट झालेल्या दिसून येतात आणि त्या सगळ्यांना याचना करत आहेत कोणाला त्या विश्वरूप दर्शनाला. तर इथं एक वर्णन आलेलं होतं मागे आपण ह्याच्यामध्ये पण पाहिलं की विभूती योगामध्ये आपण पाहिलं की भगवंत म्हणतात की आदित्यांमध्ये विष्णू आहे. अर्थात वामनदेव उपेंद्र जे आहेत तर ते आहेत म्हणजे जे आदिती पुत्र आहेत त्यांचं वर्णन त्यांच्या बाबत या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. आता अजून एक कॅटेगरी दिली ती साध्यगड. तर ही एक श्रेणी आहे देवी देवतांची, तर जे रक्षण करतात कशाचं तर आपण जे हे करतो ना कर्मकांड किंवा अशा प्रकारची कार्य जी पूजा अर्चना विधी या टाईपची जी कार्य असतात रीतिरिवाज असतात तर त्या गोष्टींचं रक्षण करण्याची रिच्युअल्स असतात, रिच्युअल्स म्हणू शकतो आपण, तर त्या गोष्टींचं रक्षण करण्याची जबाबदारी तशा प्रकारचं कार्य या साध्यगणांकडे असतं. तर आपण हे कसं समजून घेऊ शकतो आपण आहे ना, एखादी मोठी इंडस्ट्री असेल समजा त्या ठिकाणी ना वेगवेगळे डिपार्टमेंट असतात की परचेस डिपार्टमेंट वेगळं असतं, त्याच्यानंतर सेल्स डिपार्टमेंट वेगळं असतं, असे वेगवेगळे खाती असतात त्या ठिकाणी आणि त्या खात्यांमध्ये कशा प्रकारचं कार्य चाललेलं असतं त्याच्यामधील परत एक एक जण असतो तो मुख्य असतो. त्या मुख्याच्या अधिकाराखाली मग बाकीचे लोक कार्य करत असतात. तर हे कशावरून येतं तर जे स्त्रोत आहेत आपले तर त्यांनी अशा प्रकारचं एक त्यांची पूर्ण जे विश्वाचं नियोजन व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांनी अशा प्रकारचं नियोजन केलेले आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट अशा प्रकारचे वेगवेगळे गण जे या प्रकारच्या वेगवेगळ्या मानव समाजासाठी की वेगवेगळ्या ह्यांचं रक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या जीवांचं रक्षण करण्यासाठी त्यांचे जे रीतिरिवाज आहेत किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत तर त्याचं रक्षण करण्यासाठी साध्य नावाची जी श्रेणी आहे देवी देवतांची तर ती आपण बघू शकतो या ठिकाणी की त्यांना देखील भगवंतांच्या या अशा अलौकिक अद्भुत आणि आपण म्हणू शकतो की अकराळ विक्राळ असं सगळं इथं दिलेलं वर्णन की अनेक बाहुदर वक्र देत अशा प्रकारचं जे विश्वरूप आहे तर ते त्यांना दृश्यमान झालेलं आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते भगवंतांच्या आनंदाकरता जे काही केलं जातं ना, त्या गोष्टींचं रक्षण करण्याची जबाबदारी या लोकांकडे आहे. आपल्याला एवढी थोडीफार माहिती पुरेशी आहे, की हे कोण आहेत नेमके, त्याची थोडक्यामध्ये ओळख आपण या श्लोकाच्या माध्यमातून आपण करून घेतो आहोत. त्यानंतर अजून एका श्रेणीचं वर्णन मैत्रिणींना आलेलं आहे. ते श्रेणी म्हणजे विश्वे इथं दिलेलं आहे. विश्वेदेव या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, की विश्वेदेव नामाचे जे देवी देवता आहेत तर त्यांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. अर्थात विश्वे देवता. तर विश्वदेवतांचं वर्णन पुराणांमध्ये केलं जातं. उदाहरणार्थ कुठले पुराणांमध्ये, तर विष्णू पुराण, त्याच्यानंतर पद्म पुराणामध्ये या विश्वदेवतांचं वर्णन केलेलं आहे. तिथं खूप छान पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे माहिती त्यांच्याबद्दल, की दक्ष नावाचे जे प्रजापती आहेत, तर त्यांना एक सुंदर कन्या होती. तिचं नाव होतं विश्वा. आणि त्या विश्वाचं हे जे आहेत सगळेजण विश्वदेवता जी आहेत ना, तर त्या विश्वाचे हे 12 पुत्र होते. म्हणजे त्यांची संख्या आहे 12. तर त्यांना म्हणायचं विश्वदेवता. त्याच्यानंतर जे श्रेणी सांगण्यात आलेली आहे, तर ती श्रेणी आहे अश्विनी कुमार. तर ते दोघे जुळे भाऊ आहेत किंवा जुळे म्हणू शकतो आपण त्यांना. आणि ते वैद्य म्हणजे त्यांना सगळं शारीर विज्ञान याबद्दलची सगळे गोष्टी त्यांना माहिती आहेत आणि ते याच्यामध्ये निष्णात म्हणजे पारंगत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये आपण म्हणू शकतो त्यांना, की देवी देवतांचे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर म्हणू शकतो आपण त्यांना. तर आपण जे 5 पांडव यांच्याबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना सांगण्यात आलेलं आहे, की हे जे नकुल आणि सहदेव आहेत, तर ते अश्विनी कुमारांचे अंश आहेत. त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं, की किती त्या शक्तिशाली अशा देवता आहेत सगळ्या आणि सगळ्या या देवतांना कशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं कार्य आहे, त्या संबंधित त्यांना ज्ञान आहे आणि ते जेव्हा विश्वरूप बघतात तेव्हा ते नतमस्तक होत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया भयचकित होऊन ते त्राहिमाम त्राहिमाम अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत. तर अश्विनी कुमारांबद्दलच्या अनेक कथा भागवतमध्ये येतात. पण 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला जस्ट एक रिमाइंडिंग व्हावं, की आठवण व्हावी, स्मरण व्हावं त्या गोष्टीचं म्हणूनसाठी फक्त दधीची ऋषींच्या बाबतीमध्ये त्यांचं जे शिरं आहे, ते बरीच स्टोरी मोठी आहे खरं इंद्राच्या बाबतीमध्ये, दधीची ऋषी आणि अश्विनी कुमार यांच्या बाबतीमध्ये. पण दधीची ऋषींचं म्हणजे नंतर अश्वशिरा विद्या त्यांनी जी ह्यांना दिली अश्विनी कुमारांना. त्याच्या आधीची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये उल्लेख येतो, की त्यांचं मस्तक छाटून त्या ठिकाणी मग अश्वाचं मस्तक लावण्यात आलं. परत मग इंद्राने काय केलं त्यांच्यासोबत आणि परत त्यांना त्यांचं मस्तक जोडण्यात आलं. त्याच्यानंतर इंद्राला जो शाप दिलेला होता गौतम ऋषींनी, तर त्यावेळेला इंद्राचे जे वृषण आहेत ते गळून पडले आणि त्याच्यानंतर इंद्राने त्यांना अश्विनी कुमारांना आज्ञा दिली, की त्यांना मग मेंढ्याचे कृष्ण जोडण्यात आले. अशी बरीच मोठी स्टोरी त्या ठिकाणी आहे. परंतु आपण समजू शकतो, की त्यांचं कार्य किती शक्तिशाली आहे. तरी देखील भगवंतांच्या त्या रूपाकडे पाहून ते भयचकित झालेले आहेत. तर मरुतस म्हणजे ह्या ज्या देवता आहेत यांच्याबद्दल मला वाटतं अनुभूती माताजींनी डिटेलमध्ये सांगितलेलं असावं बहुतेक. तर तर त्या वाऱ्याच्या संदर्भामध्ये त्यांचं कार्य असतं. म्हणजे वाऱ्याचा जो प्रवाह आहे, तर त्या प्रवाहाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे कार्य असतं. तर या संदर्भामध्ये इथं बघा श्लोकामध्ये तुम्ही बारकाईने जर बघितलं, इथं एक उल्लेख आलेला आहे किंवा एक शब्द आलेला आहे, उष्मपहा, उष्मपाश्च म्हणजे तर ते म्हणजे पितृगण. त्या ठिकाणी जो वर्णन आलेलं आहे ते पितृगणाचं वर्णन आलेलं आहे. आणि तैत्तरीय उपनिषद जे आहे ते तैत्तरीय उपनिषदामध्ये यांच्या बाबतीत म्हणजे पितृगणाचं खूप सुंदर रीतीने वर्णन करण्यात आलेलं आहे त्यांच्या कार्याबाबत वगैरे सगळं. तर त्यांना कशा प्रकारे अर्घ्य द्यायचं असतं आणि कशा प्रकारे ते संतुष्ट होऊ शकतात याबाबतीत काही काही पुराणांमध्ये खूप छान प्रकारचं डिटेलमध्ये वर्णन आलेलं आहे. पुढे जो उल्लेख आलेला आहे तो गंधर्वांचा. तुम्ही वाचू शकता की इथं गंधर्वांच्या बाबतीत गंधर्व यक्ष सुरसिद्ध संगा म्हणजे हे गंधर्वांचा इथं वर्णन करण्यात आलेलं आहे, उल्लेख करण्यात आलेला आहे. आता गंधर्व म्हणजे कोण की जे अत्यंतिक दिसायला तर खूप रूपवान सुंदर असतात. त्याच्यानंतर आहे ना ते अतिशय सुंदर रीतीने त्यांना जी देणगी मिळालेली आहे, गायनाची देणगी मिळालेली आहे, तर त्याचा उपयोग करून ते भगवंतांचं स्तुती
गायन करत असतात. आणि खूप छान पद्धतीने म्हणजे ते दिसायला तर सुंदर असतातच, पण छान त्यांना म्हणजे ती एक कला भगवंतांनी दिलेली असते गायनाची, नृत्य करण्याची. आणि त्याचा उपयोग करून ते भगवंतांच्या लीला गात असतात. मधुर लीला यांचं गायन करत असतात. तर एक छोटीशी स्टोरी आपण बघूयात, कारण ते फार महत्वाचं आहे, की नारद मुनी गतजन्मांमध्ये कोण होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये खूप सुंदर रीतीने या बाबतीचं वर्णन नारद मुनी स्वतः त्यांच्या शिष्याला म्हणजे व्यासदेवांना करतात. हं. म्हणजे गुरु जेव्हा शिष्यावरती संतुष्ट होतात, त्यावेळेला ते त्यांच्याबद्दलचे जे आहे गतजन्मांचं, तर ते कशा पद्धतीने वर्णन करतायत, सांगतात. तर तो खूप अध्याय अतिशय सुंदर आहे. तर त्याच्यामधला एक छोटासा प्रसंग सांगते तुम्हाला, म्हणजे शेअर करते त्याच्या बाबतीत. की नारद मुनी आधीच्या जन्मामध्ये एक दासीपुत्र होते. आणि सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे, तरी पण आपण भगवंताच्या या लीला आहेत त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा आपण त्याचं आस्वादन करू शकतो. आणि जेव्हा आपण या पार्श्वभूमीवरती पाहतो की भगवान श्रीकृष्णांच्या लीला किंवा कृष्णा बुक मध्ये जे वर्णन करण्यात आले आहे किंवा चैतन्य चरितामृत किंवा भागवत याच्यामधल्या ज्या कथा आहेत भक्त भगवंत आणि भक्तीबद्दलच्या, त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण गीतेचे श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा एक सुंदर अशी भावना आपल्या हृदयामध्ये निर्माण होते की भगवंत कसे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी अर्जुनालाही संदेश दिलेले आहेत. गीतेचे संदेश दिलेले आहेत. आणि ती भगवंताची वाणी आहे. म्हणजे षड ऐश्वर्यपूर्ण भगवंताची ही वाणी आहे. या दृष्टीने समजून घेण्यासाठी आपल्याला खूप मदत होऊ शकते. तर नारद मुनी गत जन्मांमध्ये एक दासीपुत्र होते. आणि ज्या वेळेला अतिशय त्यांची परिस्थिती हालाकीची होती, पण ज्या वेळेला त्यांच्या आईने म्हणजे त्या दासीने जेव्हा चातुर्मास असतो आणि त्यांच्याकडं काही श्रेष्ठ ऋषीमुनी त्यांच्या त्या विद्याशाळेमध्ये येऊन एका त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या काम करत असतात, सेवा करत असतात, त्या ठिकाणी येऊन मुक्काम केलेला असतो. ते राहिलेले असतात, त्यांची वसती तिथं झालेली असते. आणि त्या ऋषीमुनींची सेवा त्यांच्या आईने केलेली असते. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी जी सेवा केलेली असते, तर नारद मुनी त्या काळ दासीपुत्र जे आहेत ते छोटे असतात. आणि ते सगळं त्यांना संग मिळत असतो त्या ऋषीमुनींचा छान पद्धतीने. आणि ते ऋषीमुनी जेव्हा कथा सांगायचे, भगवंतांच्या लीलांचं वर्णन करायचे, हे सगळं हा छोटे मुलगा जे नारद मुनी आधीच्या जन्मात ते श्रवण करायचे. आणि अशा प्रकारच्या श्रवणाने जे श्रवणादी चित्ते करय उदय, तशा प्रकारच्या श्रवणामुळे त्या साधूंच्या एक पॉवरफुल संघामुळे, शुद्ध भक्तांच्या एक शक्तिशाली संघामुळे ती ताकद असते त्या संघामध्ये की आणि श्रवणामध्ये कथनामध्ये की एखादी व्यक्ती च्या हृदयातील भक्ती भावना जागृत होतात. तशा प्रकारचा परिणाम त्या छोट्या मुलावरती होतो. आणि त्यांच्या परवानगीने जेव्हा ते छोटा मुलगा तो त्या साधूंचं उच्चिष्ट ग्रहण करतो, त्यावेळेला ही प्रक्रिया अतिशय जलद गतीने व्हायला सुरुवात होते. आणि चातुर्मासानंतर 4 महिन्याचा कालावधी झाल्यानंतर मग ते साधू पुढच्या प्रवासाला निघून जातात. आणि इकडं काय होतं की ह्या छोट्या बालकाची जी आई असते, तर तिला गाईचं दूध काढताना एक सर्पदंश होतो आणि ती मृत्युमुखी पडते. आता बघा, त्या छोट्या मुलाच्या बाबतीमध्ये काय घडतं की त्याची एकमेव या जगातली एकमेव आश्रय जो असतो, ज्याच्या प्रेमाखाली किंवा त्यांच्या देखरेखीखाली तो मुलगा वाढत असतो, तर तो आश्रय देखील निघून जातो. म्हणजे ती जी दासी आहे तर ती मृत्युमुखी पावते. आता यांच्याकडं काय असतं की फक्त जे त्यांनी ज्ञान घेतलेलं असतं त्या ऋषीमुनींकडनं, जे ऐकलेलं असतं भगवंतांच्या लीलांबद्दल, कशा प्रकारे आपली भक्तिभावना वाढावी यासाठीची प्रक्रियेबद्दलचं त्यांनी ऐकलेलं असतं. त्याच्यानंतर ते जे काय करतात, तो लहान मुलगा हा त्याचं जे घर आहे तर ते सोडतो आणि पर्यटन करत जातो. दऱ्याखोऱ्यांमध्ये, लांब लांब जंगलामध्ये उत्तरेच्या दिशेने तो निघून जातो. असं होत होत आहे ना, तो जेव्हा झाडाखाली बसलेला असतो तेव्हा आणि ध्यानमग्न कसं व्हायचं हे त्या ऋषीमुनींनी त्यांना शिकवलेलं असतं. ती प्रक्रिया शिकवलेली असते. त्यावेळेस असेच ते बसलेले असताना त्यांना अचानकच भगवंताचं दर्शन घडतं. आणि ते एवढं सुंदर विलोभनीय दर्शन क्षणभरामध्ये
त्यांच्या अगोचर होतं, म्हणजे त्यांचं ते दर्शन त्यांच्याकडून गायब होतं. आणि हे एवढे व्याकुळ होतात ते दर्शन पाहून, आणि नंतर त्यांना ते दर्शन घडत नाही, त्यामुळे ते खूप व्याकुळ होतात. आणि मग त्या जंगलामध्ये एक धीर गंभीर आवाज त्या मुलाच्या कानी पडतो, आणि तो आवाज भगवंताचा असतो की या जन्मामध्ये तुझे जे पूर्ण हे व्हायला पाहिजे, शुद्धी ती झालेली नाहीये, त्याच्यामुळे मी तुझ्या पुढं जास्त काळ दृश्यमान होऊ शकत नाही. तर तू असं भक्ती कर की ज्याच्यामुळे हा देह सोडल्यानंतर मात्र तुला जो नवीन देह मिळेल, तुझी संपूर्ण कल्मश त्या ठिकाणी नष्ट झालेली असते, त्यावेळेस तू माझी प्राप्ती निश्चितपणाने करशील. आणि त्यानंतर मग हे खूप गंभीर बनतं ते बालक भक्तीच्या बाबतीमध्ये, कारण भगवंतांनी त्यांना टेस्ट दिलेली असते त्या भक्तीची, छोटीशी का होईना. आणि त्याच्यामुळे ते बालक अजून भगवंताचं ते रूप पाहण्यासाठी, त्यांचा संग घेण्यासाठी आतुर झालेला असतं, आणि त्या उत्कंठेपोटी मग ते अजून गंभीर बनतात भक्तीमध्ये. आणि एक काळ असा येतो, नारदमुनी स्वतः भागवतामध्ये त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना व्यासदेवांना वर्णन करतात आणि सांगतात की तर ज्या क्षणी एखादा वीज चमकावी आणि प्रकाश पडावा, तद्वतच त्यांच्या आयुष्यामध्ये तो देह जो असतो त्या मुलाचा किंवा त्याचं जे आयुष्य भरतं, आणि त्यांचा तो देह नष्ट होऊन त्यांना तात्काळ जे शरीर प्राप्त होतं, तर ते शरीर म्हणजे एक सच्चिदानंद देह त्यांना प्राप्त होतं. नंतरच्या काळामध्ये ते बरचसं वर्णन आलेलं आहे मैत्रिणींनो, पण वेळेअभावी आपण ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करू शकत नाही. आणि नंतर ते मग भगवंत त्यांना जेव्हा वीणा भेट देतात, आणि त्या वीणेवरती अजूनही नारद मुनी भगवंतांच्या लीलांचं कथांचं गायन करत आहेत, आणि भगवंतांच्या कथांचं लीलांचं गायन करत करत ते प्रचार करतात. अशा लोकांना प्रचार करतात आपण भागवत मध्ये ऐकू शकतो की ज्यांच्याकडं म्हणजे जे अत्यंत पापी होते, उदाहरणार्थ आपण बघू शकतो की वाल्मिकी मुनी आधीच्या जन्मामध्ये कशा प्रकारचे हत्यारे होते, त्याच्यानंतर मृगारी, अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्यांना नारद मुनीने प्रचार केला आणि भगवंतांची भक्ती प्रदान केली. नारद याचाच अर्थ काय आहे, जे नारायणांना देतात ते म्हणजे ददाती देतात, नारायणांना जे देऊन टाकतात, ज्यांच्याकडे आहे तेच त्यांना देऊ शकतात ना, जे नारायणांना देतात ते नारद मुनी. तर ते नारद मुनी दासीपुत्र व्हायच्या आधी, वर त्यांना दासीपुत्र होण्याची काय बरं गरज पडली, तर ते नारद मुनी दासीपुत्र व्हायच्या आधी आधीच्या जन्मामध्ये एक गंधर्व होते, आणि त्या गंधर्वांचं नाव होतं उपबर्हण. तर ते अतिशय दिसायला अतिशय अप्रतिम सुंदर होते, आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा चंदनाची उटी लावायचे किंवा विविध प्रकारच्या माळा परिधान करायचे, तर तेव्हा त्यांचं जे रूप आहे ना, ते खूपच खूपच आकर्षक दिसायचं. आणि त्यांच्याकडं मग खूप सुंदर स्त्रिया अप्सरा ज्या आहेत त्या आकर्षित व्हायच्या. मग असं होत होतंय ना, जे आधी भगवंतांच्या लीला कथाचं गायन करायचे अतिशय सुंदर रीतीने, जे रूपवान होते, तर त्यांना ना नंतर थोडासा एक गर्व चढतो, आणि त्याच्यानंतर ते ना भगवंतांच्या लीला कथा गायन करण्याऐवजी जे स्त्री पुरुषांचं जे आकर्षण असतं त्याच्यावरती आणि स्वतःबद्दलच्या लीलांचं गायन करायला सुरुवात करतात. त्या क्षणी त्यांना एक शाप मिळतो, आणि त्या शापाचा परिणाम म्हणून, आणि ते काय करायचे की देवी देवतांच्या कौतुकाची गाणी गायचे, किंवा मग ते असं करायचे की स्त्रियांच्या घोळक्यात घुसून या सगळ्या गोष्टी ते करत असायचे. हा, आणि हे अशिष्ट वर्तन पाहून बघा इथं उल्लेख आहे, भागवत मध्ये पण उल्लेख आहे, म्हणजे संक्षिप्त भागवत मध्ये हा वर्णन करण्यात आलेलं आहे की हे अशिष्ट वर्तन पाहून प्रजापतींनी त्यांना शाप दिलेला की तू क्षुद्र होशील. हा, त्यांनी शाप दिला की तू दासीपुत्र होशील, क्षुद्र होशील. आणि त्या शापामुळे ते उपबर्हण जे आहेत गंधर्व, तर ते बनले दासीपुत्र. पण भगवंताची नियोजन कसं असतं ना, की त्यांना सुद्धा देखील एक संधी भगवंतांनी उपलब्ध करून दिली की त्यांच्या ठिकाणी त्यांच्या जवळ एक शुद्ध भक्तांचा संघ त्यांना मिळून दिला, आणि त्याच्यानंतर एका अशा भक्तांच्या मध्ये त्यांचं रूपांतर झालं, नारद मुनी जे भगवंताचे सर्वात प्रिय आणि श्रेष्ठ असे भक्त बनले. तर ही स्टोरी या गंधर्वांच्या याच्यावरून आपण जाणून घेऊ शकतो, आणि याच्यातून आपण एक समजू शकतो की भगवंतांच्या ज्या शुद्ध भक्त आहेत
त्यांचा संग केल्यानंतर आणि त्यांनी जी प्रक्रिया सांगितली तर ती प्रक्रिया फॉलो केल्यानंतर जो सच्चिदानंद देह जे आपला हक्क आहे खरं आणि आपलं जे भगवंताचं जे हे आहे, भगवंताचं सेवा करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला खतपाणी घालण्यासाठी किंवा ते जे भक्तीचं बीज आपल्या हृदयामध्ये सुप्तावस्थेत आहे तर ते स्प्राउट होण्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीने मदत होऊ शकते. आणि नारद मुनींच्या या स्टोरीवरून आपल्याला हे समजू शकतं की प्रत्येकासाठी भगवंत अशा प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त करून देण्यासाठी ती संधी उपलब्ध करून देत असतात मैत्रिणींना. तर आपण बघतोय की गंधर्व जे अत्यंतिक सुंदर आणि गुणवान रूपवान असतात तर आणि भगवंतांचं गुणगान करण्यामध्ये रमलेले असतात ते त्यांच्या गायनातून करतात. तर ते देखील भगवंतांचं हे विश्वरूप महाकाय असं विश्वरूप बघून भयचकित झालेले आहे. आता पुढे जे वर्णन आलेलं आहे की यक्ष यक्ष तर हे एक असं म्हणू शकतो की स्पिरिट्स असतात, आत्मे असतात. आणि 10व्या अध्यायामध्ये आपण विभूती योगामध्ये पाहिलेलं आहे की भगवंत वर्णन करतात की सर्व यक्षांमध्ये यक्षांचा राजा जो आहे कुबेर तर त्या कुबेर म्हणजे मी आहे असं भगवंत 10व्या अध्यायामध्ये वर्णन करताना आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये याबाबत कुबेरांबद्दलचं वर्णन येतं. आपल्याला त्यामध्ये डिटेलमध्ये जायला वेळ नाहीये पण युद्धाचं जे वर्णन आहे की ध्रुव महाराज जेव्हा त्यांचे बंधूंना यक्षांनी मारलेलं असतं तर त्यावेळेला ध्रुव महाराज अतिशय क्रोधाविष्ट होतात. ते क्षत्रिय आहेत आणि रक्षण करणं हे त्यांचं आधी कर्तव्य आहे. तर ते यक्षांबरोबर घनघोर युद्ध करतात. पूर्ण एक काय म्हणतो आपण अध्याय त्याच्यावरती वर्णित करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस ब्रह्माजी वगैरे येतात आणि ध्रुव महाराजांना सांगतात की हे योग्य नाहीये यक्षांची हे नष्ट करणं पूर्ण काय म्हणतो आपण पूर्ण ती प्रजाती किंवा काय नष्ट करणं योग्य नाहीये तर तू माघार घे. आणि ते बघून मग कुबेर पण यक्षांचे जे राजा आहेत तर ते त्या ठिकाणी प्रगट होतात आणि ध्रुव महाराजांना आशीर्वादांचा त्यांच्यावरती वर्षाव करतात. तर ते अतिशय सुंदर वर्णन भागवतामध्ये आहे. तर आपण बघू शकतो की या ठिकाणी ते जे यक्ष आहेत त्यांना देखील भगवंतांचं ते असं विराट रूपाचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं वर्णन आहे की राक्षसांना देखील या प्रकारचं दर्शन होत आहे. नंतरची जी श्रेणी आहे ती म्हणजे सिद्ध. तर ही जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे पूर्ण की ग्रह लोक आहेत तर त्याच्यावरती सिद्ध लोकांचं वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मलोक कसं आहे तसं सिद्ध लोक देखील आहे. आणि त्यांच्या बाबतीत देखील आपण थोडक्यामध्ये बघूयात की अतिशय गूढ अशा प्रकारच्या शक्ती त्यांना प्राप्त असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ग्रहावरती सुद्धा हे उडत जाण्याची त्यांना सिद्धी प्राप्त झालेली असते. तर त्या ते सर्वजण काय करत आहेत तर ते पाहत आहेत. वीक्षते म्हणजे पाहत आहेत. तर कोणाला पाहत आहेत तर श्लोकामध्ये छान वर्णन आलं की कोणाला पाहत आहेत त्वाम म्हणजे अर्जुन काय म्हणतात ते कोणाला पाहत आहेत आणि कोणते रूप पाहत आहेत तर भगवंतांचं विश्वरूप. आणि त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यांना ते समजत नाहीये. ते रूप पाहिल्यानंतर त्यांना समजत नाही, विस्मित झालेले आहेत आणि विस्मयचकित झालेले आहेत. आपण बघितलं आणि त्याचा अर्थ पण बघितला की भयभीत झालेले आहेत आणि 11-11 रूप पाहून ते त्यांना शरणपण येत आहेत. आता पहा त्यांना म्हणतात की रक्षण करा त्राहिमाम त्राहिमाम अशा प्रकारचे आपापच ते अद्भुत विराट शक्तिशाली असं भयचकित होणारं ते रूप पाहून सगळेजण त्यांना शरण येत आहेत. आता आपण साध्या उदाहरणावरून या गोष्टी आपण बघू शकतो की काय त्यांची मानसिक अवस्था झाली असेल. बघा एक साप जाताना दिसला आपल्याला आणि त्याने जर फणा काढला तर आपण एकदम घाबरून जातो. समुद्राची लाट एकदम अशी जोर जोरात वरती जाताना पाहून त्याचा तो आवाज तो गर्जना आपण जगन्नाथपुरीचा समुद्र पाहिलेला असेल तिथे बसले तर आपल्याला समजतं की केवढ्या त्या लाटा मोठ्या मोठ्या असतात शक्तिशाली असतात. तसं थोडं जरी पाणी आपल्या अंगावर आलं तरी आपण असं मागं जातो एवढे ते शक्तिशाली असतात. एक लाटा तर ते जेव्हा बघतो तेव्हा आपण खरोखर भयचकित होतो. साधा आता कालच जेव्हा कार्यक्रम होता रामनवमीचा एवढा सुंदर तर त्यावेळेला थोड्याशा विजा चमकत होत्या. आकाश मेघांनी भरून आलेलं होतं आणि ते
जे ढग आहेत ते इकडं इतस्ततः पळत होते आणि एखादी जरी वीज चमकली आणि वाऱ्याचा असा हळूहळू जोर जोरात आवाज यायला सुरुवात झाला. आता ही एक छोटीशी झलक होती खरं बघायला गेलं तर निसर्गामध्ये. तरी सुद्धा छोटी मुलं आहेत ती आयांना पकडत होती आणि घाबरून जात होती. जी निवांतपणे तिथल्या ज्या मातीमध्ये खेळत असतात, ती मुलं घाबरून गेलेली होती. मग हे छोट्याशा याच्यामुळं झलक जरी बघितली तरी सुद्धा आपण घाबरून जातो. तर या सगळ्या गोष्टींचे जे स्रोत आहेत, तर ते स्रोत म्हणजे भगवंत आहेत आणि ते जेव्हा अशा प्रकारचं विराट असं विलक्षण रूप घेतात आणि दर्शवतात, हे जे शक्तिशाली लोक आहेत, देवी देवता आहेत, मरुदगण आहेत, रुद्र आहेत, हे सगळे गंधर्व वगैरे हे सगळे जण आहेत. तर ते त्यांच्यामध्ये त्यांच्या 11-11 रूपामध्ये त्यांच्या मुखामध्ये अग्नी निघत आहे आणि त्यांच्यामध्ये ते सामावले जात आहे. परत अर्जुनाने बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये मुखामध्ये जाताना पाहिल्या. सर्व काही गोष्टी त्यांनी पाहिल्या की त्यांच्यामध्ये सामावलेल्या आहेत आणि त्यांचं ते रूप म्हणजे भयचकित होणारं रूप आहे. ते बघितल्यानंतर या सर्वांची अवस्था कशी झाली की हे सर्वजण त्यांना शरण गेले. तर आपण इथं एक गोष्ट महत्वाची ही आहे की जेव्हा आपण भगवंतांचं हे अशा प्रकारचं विराट, अद्भुत, भयचकित करणारं रूप पाहतो, तेव्हा निश्चितच शरण जाण्याची भावना येते. म्हणजे जेव्हा आपण भगवंताची महानता ऐकतो, की इतर भक्तांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ते जेव्हा ते महानता ऐकतो, तर त्यावेळेला ना आणि अशा प्रकारचं रूपाबद्दलचं वर्णन अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतं. की प्रभुपदांनी किती सुंदर रीतीने या सगळ्या गोष्टी भगवद्गीतेच्या जशी आहे तशी जर आपण स्वीकारली आणि ह्या गोष्टी समजून घेतल्या, तर नेमकेपणा जो आपल्या भक्तीमध्ये पाहिजे, की आपण शरण आलं पाहिजे भगवंतांना आणि ही शरणागती जी आहे ना, ती प्रोसेस सोपी करून देण्यासाठी आणि आपण किती यःकश्चित आहोत आणि किती क्षुद्र एक छोटेसे अंश आहोत, ही चेतना आपली बनवण्यासाठी आपल्याला निश्चितच विश्वरूप दर्शन योग जो आहे, तो मदत करणार आहे. आणि तेच भगवंत नामामध्ये देखील उपस्थित आहेत किंवा हरिनाम जे घेतो आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे, हे जे नामस्मरण आपण करतो. चैतन्य महाप्रभूंनी खूप मोठी ठेव म्हणजे आपण आधी पण बघितलेलं आहे की नाम सम वस्तू नाही कृष्णेर भंडारे, म्हणजे सर्वात मौल्यवान गोष्ट गोलक धामातली जे भगवंत आहेत स्वतः ते नामामध्ये उपस्थित आहेत. हरिनाम म्हणजे तेच आहेत साक्षात. तर ते हरिनामाच्या रूपामध्ये भगवंत उपस्थित आहेत आणि सर्वांना आपलं हे कर्तव्य आहे की आपण त्या हरिनामाची शरण घेतली पाहिजे. बघा मैत्रिणींनो, आपण जर छान पद्धतीने हरिनामाची शरण घेतली, 16 माळा जप केल्या, गुरूंची जी वाणी आहे ती रोज ऐकली, त्याच्यानंतर जे ते सांगतायत, उपदेश देतायत, ते प्रभुपादांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून ऐकलं, त्याच्यानंतर भगवंताच्या लीला श्रवण केल्या, भक्तिमय जी अंग दिलेली आहेत, 64 अंग दिलेली आहेत, तर त्याचं पालन करण्याचा आपण प्रयत्न केला. भक्तांचा संग चांगल्या प्रकारे घेतला, योग्य मार्गदर्शन घेतलं, तर आपल्याला देखील ही जी प्रक्रिया आहे ती खूप छान भक्तिमय जीवन आपलं देखील जाऊ शकतं. त्यासाठी भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि खूप छान एक आपली मैत्रीण म्हणून आपण या भगवद्गीतेचा मार्गदर्शन घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जर असं जर केलं नाही तर काळ रूपामध्ये भगवंत भेटणारच आहे. बघा मैत्रिणींनो, आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर छान पद्धतीने भक्ती करायची आणि आपण आपल्या निजधामी ज्या ठिकाणी आपली सेवा नियुक्त केलेली आहे, आपली जागा रिक्त आहे, त्या ठिकाणी आपण आपल्या खऱ्या घरी निघून जायचं किंवा मग या सगळ्या गोष्टींना डावलून मग काळ रूपामध्ये जे 11-11 रूप आहे मृत्यू, तर त्याला त्याचं दर्शन घ्यायचं. तर हे पर्यायामध्ये निश्चितच सगळ्यांनी हाच पर्याय निवडलेला आहे की भगवंताचं नामस्मरण करायचं. प्रभुपादांनी जी आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे भक्तिमय मार्ग, त्या मार्गाने जायचं आणि त्या श्यामसुंदर रूपाचा आपल्याला कधी एकदा दर्शन होईल ती उत्कंठा हृदयामध्ये जागृत ठेवायची आणि आपल्याला प्रभुपादांनी जी मंदिरे दिलेली आहेत की ते स्वयं वैकुंठ धाम आहेत, त्याची ती प्रतिकृती आहे. त्या ठिकाणी ज्या सेवा उपलब्ध आहेत, तर त्या सेवा म्हणजे भगवंतांच्या धामामधील करावयाच्या सेवा आहेत. या ठिकाणी आपल्याला ही सगळी रिहर्सल करायची आहे.
तशा प्रकारची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर त्या गोष्टी करत राहणे आणि आपली चेतना कृष्ण भावना भावित करणे, तर या सगळ्या गोष्टींचा या मार्गाने आपण जर गेलो तर निश्चितच हा राजमार्ग आहे आणि हळूहळू का होईना आपली प्रगती होऊ शकते. हरे कृष्णा. मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे काही लेक्चर्स ऐकून. खरं तर दीपा माताजींनी याच्यावरती खूप छान आपल्याला विवेचन केलं असतं, पण त्यांना वेळ नसल्यामुळे, आपल्या दुर्दैवामुळे त्यांना वेळ नसल्यामुळं माझ्याकडून तुम्हाला ऐकावं लागलं. पण माझ्या अनर्थामुळे काही चुकलं असेल तर मला कृपया क्षमा करा. आणि जे काही बरोबर आलं असेल तर त्या गुरूंच्या कृपेमुळं असू शकतं आणि तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या ऐकण्याच्या उत्कंठतेमुळे ते घडून आलं असू शकतं. थँक्यू सो मच. तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. भगवद्गीतेवरती त्याच्यामधील श्लोकावरती बोलण्याचं कसलीच योग्यता नाहीये. पण नंददुला प्रभूजींचं प्रस्थान आहे, मैत्रिणींचं प्रस्थान आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळे काही शब्द बोलता येतात. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरी बोल. हरे कृष्णा. हरे कृष्णा. बहुतेक वेळेमुळे उपलब्ध राहू शकत नाही असं दिसतंय. पोस्ट कोणाला केलंय बघावं लागेल. एक मिनिट. चालेल, मग आपण इथं थांबूयात. ओके, एक मिनिट. बघते कोणाला काही प्रश्न असेल तर